महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले पाहायला मिळतात। ब्लेड, बाण आणि बांबूच्या मदतीने बाळंतपण करण्यात आलंय। कुठे गेली सुरक्षित मातृत्व योजना, असा सवाल आता केला जातोय। महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत। या ठिकाणी ब्लेड, बाण आणि बांबूच्या मदतीने बाळंतपण करण्यात आलेले आहे। या ठिकाणी आपण पाहतोय रुग्णांसाठी सेवा उपलब्ध नाहीये, त्यामुळे अशी परिस्थिती या ठिकाणी ओढावलेली आहे। सुरक्षित मातृत्व योजना कुठे गेली असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। नंदुरबारच्या धडगाव अक्कलकुवा भागातील हा धक्कादायक प्रकार सध्या समोर येतो। आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये ब्लेडने प्रसूती करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी विशाल ठाकूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। विशाल, अगदी धक्कादायक प्रकार आपण पाहतोय। या आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये ब्लेडने प्रसूती करण्यात आली आहे। नीलम, नक्कीच आपण लोकशाहीने देखील यावेळेस मागच्या काळामध्ये आपण आरोग्य यंत्रणेचे कसे पद्धतीने भोंगळ कारभार चालतो या बातम्या आपण प्रसारित केल्या होत्या। त्यावेळेस पालकमंत्री कोकाटे यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन याच्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या। परंतु आता हा जो अतिदुर्गम भागातील जो प्रकार आहे, जो महिलांच्या संदर्भामध्ये, ज्या गर्भवती महिला असतात यांच्या प्रसूती दरम्यान ब्लेड आणि इतर ज्या काही पारंपरिक गोष्टी त्याचा वापर करून प्रसूती केली जाते, हा प्रकार समोर आलेला आहे। हा खरं पाहायला गेलं तर अतिदुर्गम भागामध्ये या गोष्टी असतात आणि एकूणच याची कारणं पाहायला गेली तर प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले की रस्त्याची दुरवस्था असल्यामुळे आरोग्य यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही असं काही अंशी प्रमाणात आहे। परंतु प्रशासनाने हे देखील सांगितले की जवळपास 95% प्रसूती ह्या प्रसूती केंद्रात होता। परंतु प्रत्यक्ष स्थिती मात्र आता आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतो। या ठिकाणी नागरिकांनी देखील तक्रारी केलेल्या आहेत। आरोग्य यंत्रणेच्या नावाखाली लाखो करोडो रुपये दिले जातात, परंतु अपेक्षित त्या ठिकाणी ते पैसे उपाययोजनात राबवले जात नसल्याचा आरोप देखील यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे। एकूणच काय की आता हिवाळी अधिवेशन आहे आणि या हिवाळी अधिवेशनात आदिवासींच्या समाजाच्या नावावर अनेक योजना राबवल्या जात असतात, परंतु प्रत्यक्ष स्थितीत त्या योजना जात नाही। यामुळे अनेक अशा या ज्या काही प्रसूती आहेत, ज्या पुरुषदायींच्या वतीने केल्या जातात, या प्रसूतीमुळे अनेक वेळेस मृत्यू देखील महिला या पावत असतात आणि यामुळे मृत्यू जो काही पाहायला गेलं तर ज्या काही नोंदी आहेत, या नोंदी देखील केल्या जात नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केलेला आहे। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।